नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, या रेल्वे टीसी भरतीबद्दल खूप मुलांचा या ठिकाणी एक वारंवार प्रश्न येत आहे. रेल्वेची या ठिकाणी शॉर्ट नोटिफिकेशन छोटी जाहिरात देखील आलेली आहे. डिटेल्समध्ये या ठिकाणी अर्ज कधीपासून करायचे ते देखील नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ही फक्त शॉर्ट नोटीस आहे, अजून पूर्ण जाहिरात आलेली नाही. जागांचा देखील आढावा त्यांनी दिलेला आहे आणि एकदम कमी जागांचा आढावा दिलेला आहे आणि या जागा 100 या ठिकाणी टक्के वाढणार आहे. 100% वाढतील आणि 10 ते 12 पटीने या जागा वाढलेल्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत. फक्त डिटेल्समध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगेल. आता खूप मुलांचा जो प्रश्न आहे, महिला आणि पुरुष दोन्ही अप्लाय करू शकतात का? महिला अप्लाय करू शकतात? तर 100% महिला आणि पुरुष दोन्ही अप्लाय करू शकत आहात. वयाच्या अटीबद्दल, शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम याच्याबद्दल डिटेल्समध्ये मी आधीच व्हिडिओ बनवलेले आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की महिला आणि पुरुष अप्लाय करू शकत आहात का? याच्यामध्ये उंचीची अट आहे का? ग्राउंड होते का? संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये बघणार आहोत. निवड प्रक्रिया कशी होते? निवड प्रक्रिया कशी होते हे देखील तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा मी सांगतो, याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही देखील अप्लाय करू शकत आहात आणि उंचीची कोणत्याही प्रकारची अट नाही. उंचीची महिला आणि पुरुषांना कोणत्याही प्रकारची अट नाही. किती उंची कमी असेल, किती जास्त असेल तरी चालेल. दुसरा प्रश्न, ग्राउंड होते की नाही? तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ग्राउंड होत नाही. ग्राउंड नसते या भरतीला, लक्षात घ्यायचं आहे. उंची देखील नसते, वजनाची कोणत्याही प्रकारची काही अट नाही. आता सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी निवड प्रक्रिया कशी होते? निवड प्रक्रिया कशी होते? तर सर्वात पहिल्यांदा सीबीटी 1 सीबीटी 1 नावाची सीबीटी बघू शकता. सीबीटी म्हणजे सर्वात पहिल्यांदा एक ऑनलाईन परीक्षा होते. त्याच्यानंतर मेरिट लागते. मेरिटमध्ये बसल्यात त्याच्यानंतर हीच या ठिकाणी सीबीटी 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 1 परीक्षा असते. ठीक आहे. ही 1 परीक्षा असते. त्याच्यानंतर मेरिटला कट ऑफ लागतो प्रत्येक कॅटेगरीचा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा सीबीटी सीबीटी 2 होते. म्हणजे दुसरी परीक्षा ही म्हणजे थोडक्यात पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा होते. त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी फायनल सिलेक्शन होते लेव्हल सीबीटी 2 च्या याच्यावरती. तर याच्यामध्ये तुमचा कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकत आहात. आता डिटेल्समध्ये सांगायचं, या टीसी भरतीला जर तुम्हाला आत्ताच 100% तुम्हाला ही पोस्ट पाहिजे असेल, तर तुम्ही आत्तापासूनच अभ्यास करणे गरजेचे आहे. पुढच्या महिन्यापासून अर्ज करायला देखील तुम्ही सुरुवात होणार आहे. त्यासाठी आपल्या नोट्स तयार होत आहे आणि 1 ऑगस्ट पासून सर्व नोट्स तुम्ही खरेदी करू शकत आहात. आता नोट्सचा फायदा कशा प्रकारे होणार आहे? जो अभ्यासक्रम आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बघू शकता. सीबीटी 2 चा जो अभ्यासक्रम आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सीबीटी 1 चा देखील हा अभ्यासक्रम आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. या सर्व अभ्यासक्रमामध्ये जीके सर्वात जास्त 50 मार्काला जीके विचारले जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जीकेच्या आपल्या नोट्स सर्व तयार होत आहेत आणि या नोट्समध्ये 3500 प्लस प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. किती? 3500 प्लस प्रश्न. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये किती टॉपिक? 250 प्लस टॉपिक या ठिकाणी या टॉपिकवरती 250 टॉपिकवरती सर्व जीकेचे चालू घडामोडीचे टॉपिक ओपन करून म्हणजे सर्व या ठिकाणी ते आपण बनवून ते 250 प्लस टॉपिक आहे. त्याच्यामधून आपण 3500 प्लस प्रश्न काढलेले एकदम महत्त्वाचे प्रश्न असणार आहे. 1 ऑगस्ट पासून तुम्ही आपल्या सर्व नोट्स खरेदी करू शकत आहात. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.